मंत्री शिरसाटांना आयकरची नोटीस। दुसरीकडे शिंदे दिल्लीत गेल्यामुळे चर्चेला उधाण। शिंदेंनी बडे नेते आणि वकिलांच्या भेटी घेतल्याची चर्चा। तर सरकारमधील गँगवॉरची कहाणी सांगितली असेल, नाना पटोलेंचा शिंदेंना टोला। जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर। या कायद्याअंतर्गत सरकारविरोधात बोलणाऱ्यांना अटक करणार नाही। विरोधकांच्या शंकेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बैठकीत गिरणी कामगारांच्या मागणीवर तोडगा। शेलू वांगणीमध्ये घरं नको असलेल्या अर्जदारांना मुंबईत घरं मिळणार, बैठकीत आश्वासन। शहापूरमध्ये मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी। 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली। संस्थाचालक आणि एका शिक्षिकेला अद्यापही अटक नाही। गुजरातच्या बडोदा पूल दुर्घटनेतील बळींची संख्या 17वर। एनडीआरएफ एसडीआरएफच्या पथकाकडून नदीच्या प्रवाहात 4 किलोमीटरपर्यंत शोध मोहीम। राज्यामध्ये महानगरातील पुलांचं सुद्धा होणार स्ट्रक्चरल ऑडिट। कुंडमळा दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग, योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुद्धा सूचना। नागपुरात अतिवृष्टीमुळे 7,000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान। कापूस आणि सोयाबीन पिकांना फटका। प्राथमिक अंदाजानुसार शेतकऱ्यांचं जवळपास 400 कोटी रुपयांचं नुकसान। जळगावच्या चिंचोली गावाजवळच्या एका हॉटेलमध्ये गोळीबार। तर गोळीबारात हॉटेल मालक गंभीर जखमी। जुन्या वादातनं गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय। साताऱ्याच्या सडा वाघापूरमध्ये कार दरीत कोसळली। व्हिडिओ समोर। अपघातात चालक गंभीररित्या जखमी। सुदैवानं फोटो सेशनसाठी गाडीतनं खाली उतरलेले चौघे थोडक्यात वाचले। जपानमध्ये ढाकुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार। पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित। तर कांटो, कोशीन, टोकियोमध्ये मुसळधार पाऊस। या ठिकाणी नागरिकांना घराबाहेर न पडण्याची सूचना।